कुठून आले तुम्ही? इथे एक बोर्ड होता, बोललेलं आहे. इथे बोर्ड होता म्हणजे दिशेने आली गाडी घेऊन तुम्ही सांगा. आता म्हणला पैठण बोर्ड कुठून आला? पहिले नंतर आलेला आहे. पहिले 2 वेळेस आले. पहिले वेळेस कुठून आला? त्यावेळेस कुठून आलो? गाडी तू बाकी गाडी कोण चालू करतो? दुसरा ड्रायव्हर अगोदर कोण पळत गेलं पुढे? दरवाजा उतरल्यानंतर गाडीमधून कोण तुझा रोल सांग, तू काय केलं ते? गाडी मागं सगळं पळत होतं. कुठं कुठं काय काय ते बोलून दाखवतं. Dear Paytm partner, Paytm is checking your phone box. Setting minutes for the process to complete. Device to resume data function and please wait for device to restart. सर सर झालं आरोपीची दीड काढण्यात आली. बॉम्बे चायनीजवर जे हल्ला मागं झालता तर नेमकं कधी झालतं आणि किती आरोपी अटक झालेले आहेत? नमूद गुन्ह्यामधल्या 2 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. आरोपींना घटनास्थळी येऊन कुठल्या वाहनातून घटनास्थळी आलेले आहेत, त्यांनी घटनास्थळावर प्रवेश कसा केलेला आहे, तसंच ते घटनास्थळावरून पळून जाताना कशा पद्धतीने गेलेले आहेत आणि कोणत्या दिशेने गेले आहेत याची पडताळणी करण्याकरिता आपण अटक असलेल्या आरोपींना या ठिकाणी घटनास्थळावर घेऊन आलेलो आहोत. आरोपींना आपल्याला त्याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. गुन्हे तपास अनुषंगाने आरोपींनी दिलेली माहिती ही महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठीच आरोपींना आम्ही या ठिकाणी घटनास्थळ पडताळणी पंचनामा करण्यासाठी घेऊन आलेलो आहोत. काय त्यांचा उद्देश काय होता तोडण्याचा? काय या ठिकाणी मुंबई चायनीज हॉटेलवरती 10 ते 12 आरोपींनी तोडफोड करून गल्लीतली काही जी रक्कम आहे ती घेऊन गेलेली आहे. त्याच अनुषंगाने तपास सुरू आहे. म्हणजे त्यांचा उद्देश का लूटमारचा होता? तर तपास सुरू आहे सध्या. त्याबद्दल प्राथमिक स्वरूपात आता सध्या बाकीच्या आरोपींचा तपास पण शोध देखील सुरू आहे. ज्यावेळेस घटनेतील पूर्ण आरोपी हे पकडले जातील त्यानंतर तपास आणखी या गोष्टीवर बोलणं योग्य आहे. जनतेला काय आवाहन करणार सर याच माध्यमातून? कुणीही घाबरू नये, अशा प्रवृत्तीला कुणीही खतपाणी घालू नये आणि कुणीही घाबरू नये. जनतेने अशा प्रकारच्या ज्या घटना घडत आहेत त्या घटनेबद्दल पोलीस स्टेशनला तक्रारी कराव्यात. पोलीस प्रशासन जे आहे ते कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे हे सांगण्याचा प्रयत्न आमचा आहे.